त्या शेजारा गेला जाताला लुटू करताला सासियेचा सुनेक आणि सुनेचा सासिये त्यांची दगडी लावून देताला ह्या त्याचा रोजचा काम. मी आता घरात गेलो तर तांब्यावर पाणी मागलं दिवसाना तर बालमाणूचा जसा असा आवशी बापाशी त्याच्या संस्कार करून ना कटतले कसे हा ह्या तोंडान जर फार आता सांगला ऐकतच नाही तर ऐकताला कसा हा माझ्या घरात गेला आणि माझ्या घरात तो सत्यानाश केला तो केला आणि काय करता माहिती काहीतरी बोला केलं माहेरात जाता आणि आज 15 दिवस येईना ना आता का माहेरात गेला त्या घरात बाबा काहीतरी करू वया पाऊस येलो काहीतरी करू वया ह्या ठिकाणा ह्याचा निस्ता धोळूचा काम माझा ह्या बॉल असा त्या सुद्धा औषधीप्रमाणे झाला त्या सुद्धा केव्हा येणार घरात गावाचा ना पण ह्या रवलं तरी येडवा गो मन भरे जीव हा जीव बावला सखे ग जीव बावला जीव बावला सखे पाणी घेऊया औषध त्या सगळी फाट फिरायला मला सांगा आई किती दिवस झाले तो मामाच्या गावी गेलीये अद्यापही तिचा पत्ता नाही. मला सांगा ही सारी जबाबदारी आज माझ्यावरच आली आहे आणि मलाच पूर्ण करावी लागणार आहे. याच्यासाठी बाबा तुम्ही दिलेली जबाबदारी अगदी आता सांग मी परिपूर्ण केली आणि आतुरता लागली होती एकाच गोष्टीची. बाबा कोणती माहितीये का आज एकाच गोष्टीसाठी इथवर आले केवळ तुम्ही मला काहीतरी देणार आहात. काय वय माझ्या पोरा बाबा एकच आशा लागली आणि कोणत्या गोष्टीची माहितीये का तुम्ही देणार ना मला. बघो काय माग जाया द्या मग मी आणून देतो मला एकच हवंय. बाबा काय वया आशीर्वाद हो आमच्या हृदयी झाला. पण खरं सांगू का बघा हे बा बाबा हे आता कपडे घेऊन येतो इथं लोक सुज्ञ नाट्यच को श्रीमान अभय पारधी यांनी माझ्याकडचा गौरव करण्यासाठी आमचे पक्वाज वादक श्रीमान सौरभ मिस्त्री यांच्या गौरवाचा गौरव करण्यासाठी लागण्याचं बक्षीस दिले. अभय पारधी यांचे मनपूर्वक आभार मानून नाईक दशावतार नाट्य म्हणजे जयगंबर जोडावर यांच्या उत्तर. पण बाबा मला सांगा मी काय म्हणते आल्यापासून आपल्या या मुखकमलेचं मी निरीक्षण करते. आपण कोणत्या विचार दिसतात विचारा म्हणजे का अगो तुझी हाऊस गेली काय त्या मायरा त्यांच्या दगडा लिहिल्याशिवाय घरात येऊची ना काय आवच्या आमच्या हाडी
नाही पण तो बाबा, काय सांगता येत नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. जोपर्यंत तुमची ही कन्या आहे ना, तोपर्यंत कशाची घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही दिलेली जबाबदारी यथासांग मी परिपूर्ण त्या करते. सगळा म्हाका माहिती असा. अगो गावातले लोक काय? वेळार कपडे दिले ना म्हणून बॉब मारूक लागले. हा वेळार जर देऊ ना तर ते आमचं पाठ वाढताना खरंय. पण बाबा, आजपर्यंत दिलेली जबाबदारी मी यथासांग परिपूर्ण केली. पण बाबा, मी आज इथे वेळी ना काय? खरोखरच ठरवूनच आले. काय म्हणाल हो, मी काय म्हटलं? ठरवूनच आले. अगो तुझो आज बापू जितो असा हो, आणि बाबा. त्याला तू ठरवलं इथं नेमकं काय म्हणायचं आपल्याला? तू मुग सांगलं बाबा मी ठरवून इलं. हो. अगो ठरवून इलं म्हणजे का बाबा, ठरवून म्हणजे तसं नव्हे. मी ना त्यांना सांगून आले. ओ केडवा माका राग येता. तू जर ठरवून नाही इलं सांगा नाही इलं तर आव बापाची गरज काय? ओ बाबा, तुम्हाला काय वाटलं? काय मी ठरवलं? लग्नाचं म्हणते. हो का? तसं नव्हे. हो, मी माझ्या मैत्रिणीच्या सांगून आले. मैत्रिणी. हो. मग असं आड्यावेड्या किती घेतो सरळ सरपंच सांग. काय माहितीये का? आतापर्यंत दिलेली जबाबदारी मी परिपूर्ण केली. पण आज आम्ही आमच्या मैत्रिणी आणि साराने ठरविले. काय माहितीये का? आम्हाला जायचंय. कुठं माहितीये का? अरण्याच्या ठिकाणी. काय? अगो रानात मोठी मोठी जनावर असतो हो बाबा. आणि जर माझा जोडू रानात गेला ते मैत्रिणी असतले पण या प्रसंगात तुझी मैत्री डावा पण बाबा, माझ्या मनाचा विरंगुळा व्हावा म्हणून अगो विरंगुळा करूच्यासाठी रानाच्याच किती जावया नाही, आम्ही आमच्या मैत्रिणी आम्ही साऱ्याने ठरविले. फार दूरवर जाणार नाही. लवकरात लवकर जाईल, पण लवकरात लवकर येईल. आपली अनुमती असावी. काय म्हणतो हो. लांब जाऊचंय ना नाही झाले. आणि बेगिना येत हो. माझा शब्द आहे ना, हा सूर्यबानू आहे ना, तो अस्ताला जाण्याच्या अगोदर मी पुनश्च इथवर येईल. तो भानू तुमच्या वडा असा हो, तसं नव्हे. हा सूर्यबानू तो आता सांगो हो म्हातार इलोलो असा तो मावाटी गावच्या रिजल्ट तुम्ही घराकडे येतला खरंय. बेगिन्यात चला नक्की. आणि बेगिना आणि जनावरांकडे सांभाळून बघावया जा गोड आशीर्वाद. हा. माझा सदैव पाठीशी सांभाळून घ्या, सांभाळून घ्या. वेळ आलो तर घर पर्यंत तुला वाचवून देतो. मी आहे. होय मला सांगा, कारण मी आहे ती कशी काय? मग होय म्हणतोय अगो दुरून तुला पाहिलं या तुझ्या सौंदर्यावर मी मोहित झालो. धन्यवाद देते तुम्हाला. काय म्हणून केवळ माझ्या सौंदर्याची तुम्ही प्रशंसा करता याबद्दल धन्यवाद. आमचा मार्ग मोकळा. आहा थांब कशासाठी थांबविता? मार्ग अडविला याला कारण आहे. कारण कारण कोणतं असेल असं कोणतं कारण? तर ऐक म्हणतोय माझ्या मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. इच्छा. होय इच्छा या दोन प्रकारच्या असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट. नेमकी आपल्या मनामध्ये चांगली तरी इच्छा निर्माण होऊच शकत नाही. याच्यामुळे ते कारण काय असेल ना, तर आपण एक पापी वासना आहात आणि माझ्या मनात प्रश्न निर्माण झालाय की आज ही पापी वासना आज केवळ माझा मार्ग रोखते. मग मला सांगा हो, केवळ माझ्या हातून काय असा अपराध घडलाय जेणेकरून आज ही पापी वासना इथं मला ग्रासण्यासाठी आली? अपराध एकच आणि तो अपराध कोणता असेल असा कोणता? तर हे तुझं सौंदर्य होय. माझं सौंदर्य? मी प्रथमच तुम्हाला म्हणाले केवळ माझ्या सौंदर्याची वारंवार तुम्ही प्रशंसा करतात. याच्या मुळाशी नक्की कारण मग काय? कारण कोणतं असेल तर ऐक म्हणतोय माझ्या मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा कोणती असेल तर या तुझ्या पायात जाऊ नको. मुखाची शब्द मुखात ठेवा. काय बोलण्यासाठी आपण तत्पर होता? हो, प्रत्येकानं विचार करून बोलावा. मी तरी म्हटलंच होतं ही वासना अशी सहजासहजी इथे येणारी नाही. मला सांग, माझ्या हातून जर का अपराधच घडला नाही मग तुम्हाला कोणत्या प्रकारचा अधिकार आहे माझ्या देहात प्रवेश करण्याचा? अधिकार आहे माझं कर्तव्य कुठं करावं कोणत्या रीतीनं करावं हे मला ज्ञात आहे म्हटलं. हे वासना
लक्षात ठेव, काय ते? ही वासना आहे ती चांगलं घडल्यानंतरही जाते आणि वाईट घडल्यानंतरही जाते, एवढं लक्षात ठेव. पण वाईट घडल्यानंतरच जाते. पण एखादा मनुष्य जर का सत्मार्गाने चालत असेल, भक्तिमय चालत असेल, एखाद्या देवाची भक्ती करत असेल, तर त्या वासनेला अधिकार पोचत नाही त्या मग ती भक्ती मनुष्याला. भंग करण्यासाठी आलो. पण लक्षात ठेवा, माझ्या हातून असा अपराध घडला नाही जेणेकरून ही तुमची इच्छा मी परिपूर्ण करू शकत नाही. तर तेव्हा जाईल पण माझ्या काही भाव, ज्यावेळी माझ्या मनातील इच्छा परिपूर्ण होईल त्यावेळी माघारी जाईल मग म्हटलं. मला देखील पाहायचंय कोणत्या प्रकारे तुम्ही ही इच्छा परिपूर्ण करता. मग तुमचा हा डावळपणा चंडळा गावात माझा मार्ग अडवणारी व्यक्ती काशी नरेश सत्यव्रत कशी माझ्या देहाला संज्ञा. आपलं नाव पापाची वासना येण्याचं प्रयोजन एकच ही मला हवी आहे. राहण्याचं वस्तिस्थान या विश्वाच्या ठिकाणी मी राहतो, जिथं ही वासना घडवायची आहे तिथं मी जातो. मग आजच्या दिनी माझ्या मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. कुणाचा कोण तू आई म्हणतोय पाप पुरुषाचा पुत्र, साक्षात पापाची देवता, याचा पुत्र ही वासना. म्हणजे केवळ एक देवतातील घटक पाप पुरुष आणि त्या पाप पुरुषाचा पुत्र तू वासना, पापी वासना. पापानं तू बरबटलेला आहे. मला सांग, तुम्ही देवतातील घटक आहात. अगदी योग्य. मग तुम्ही जर देवतातील घटक असून अशी अविचारी कृती करू लागला तर या मृत्यूलोकातील आम्ही व्रत मानवाने कोणता आदर्श हे घ्यावा? राजकर्त्या माझ्या वतीनं ही चांगलीच आहे. स्वतःची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी एवढंच नव्हे तर स्वतःचं कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी माझी पावलं इथपर्यंत वळली. असं कोणतं कर्तव्य? आणि ते कर्तव्य कोणतं असेल तर या पुण्यमय काशी क्षेत्राच्या ठिकाणी सदोदित पुण्य संचार होतोय, तो कुठेतरी बंद करायचा आहे. हे पापी वासने, आज केवळ या पुण्यमय भूमीत सदोदित पुण्याचा संचय होतोय. जो तो शिवभक्त आपल्या परीनं आपली भक्ती चालू ठेवतोय. मग या पुण्यमय भूमीत तुम्ही पापाचरण घडविण्यासाठी अवतीर्ण झाला आहात. मग सांगा, हा तुम्हाला अधिकार कुणी दिला? माझ्या बापानं मला दिला. तुझ्या बापाला कुणी दिला? या विश्वाच्या ठिकाणी नव्हे तर या कलियुगाच्या ठिकाणी माझा बाप 3 पटीनं श्रेष्ठ आहे. मग कोणत्या रीतीनं त्याचं कर्तव्य करावं, कुठं करावं हे त्याला ज्ञात आहे. म्हणून त्यानं मला आज्ञा केली, जा काशी क्षेत्राच्या ठिकाणी पापाचरण घडव. हे पापी वासने, माहितीये? ज्याप्रमाणे मृत्यूलोकातील मृत मानवांना मेधा मर्यादा आहेत ना, त्याप्रमाणे तुम्हा देवतांना सुद्धा मेधा मर्यादा ठेवलेल्या आहे. मग तुम्हाला 3 पटीने या कलियुगात वावरण्याची मर्यादा तुम्हा देवदेवतांनी दिलेली असून सुद्धा जिथं पुण्याचा संचय वावरतोय, जिथं ज्ञान वैराग्य आणि भक्ती वावरतय, तिथं पापाचरण करण्याचा अधिकार तुम्हाला पोचत नाही. माझ्या बापानं मला दिलाय. तेव्हा तुझ्या बापानं जरी तुला दिला असेल तरी तुझ्या जीवनात हे केव्हाही शक्य होणार नव्हे. मला तोपर्यंत राजा सत्यव्रत तुझ्या नेत्रासमोर उभा आहे, तोपर्यंत या पुण्यमय भूमी, या पुण्यमय काशी पापाचरण मी कधीही घडू देणार नाही.